कोरोनाच्या संकट काळातही राजकारण करण्यात आणि एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानणाऱ्यांमुळं महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालंय. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं बेताल वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. गोपीचंद पडळकर तसे फरडे वक्ते. वक्तृत्वामुळं कमी कालावधीत ते पुढे आले, पण आमदार झाल्यावर त्यांची जीभ घसरली. पक्षाला किंवा नेत्याला खुश करण्याच्या नादात पडळकरांनी हे वक्तव्य केलंय की 105 असूनही पवारांनी विरोधी बाकावर बसवलं म्हणून दुःखात बोलले. हे पडळकरांनाच माहिती. नेमकं काय म्हणाले पडळकर पाहूयात. शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व ते करतायत आणि राज्यातल्या बहुजनांच्यावरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडं ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना कुठलं व्हिजन आहे. पक्षाला खुश करण्यासाठी पडळकरांनी हे वक्तव्य केलं खरं, पण ते विसरले त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह माजी मुख्यमंत्री व आत्ताचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर टीका करताना सुद्धा एकेरी न बोलता आदराने पवार साहेब म्हटल्याशिवाय बोलत नाहीत. एकदा ऐका पडळकरजी. पवार, ये पवार साहब देश के सबसे वरिष्ठ और अनुभवी नेताओं में से एक रहे हैं और उनके विषय में कहा जाता है कि वो कोई भी काम बिना सोचे विचारे कभी नहीं करते हैं. मनमोहन की सरकार थी, वो 10 साल यहां पर भी आपकी सरकार थी. महाराष्ट्र को आपने 10 साल में क्या दिया, इसका हिसाब किताब लेकर आइए पवार साहब. मेरा युवा मोर्चा का लड़का बारामती के चौराहे पर आपसे चर्चा करने के लिए तैयार है. महाराष्ट्र के लिए क्या किया की पवार साहेबांपासून या 50 वर्षाच्या कारकिर्दीतून माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्या तरुण पिढीच्या लोकांना काय शिकण्यासारखं आहे ते जर आपल्याला समजलं तर मग आपण पवार साहेबांचा हा 50 वर्षाच्या कार्याचा गौरव केला, या कार्यक्रमाचा तो उपयोग झाला असं म्हणता येईल. शरद पवार साहेबांच्या पक्षाची अवस्था कशी आहे, आधे इधर जाओ आधे उधर जाओ और कोई बचे तो मेरे पीछे आओ, अशा प्रकारची अवस्था शरद पवार साहेबांच्या पक्षाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आज घडीला देशातील सर्वात वजनदार नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अडचणीच्या काळात राजकारणापलीकडे जाऊन वेळोवेळी पवारांचा सल्ला घेतात आणि त्यांनी हे जाहीरपणे बोलून देखील दाखवलं आहे. विकास के लिए विचार विमर्श आवश्यक होता है और जो सत्ता में बैठे हैं उनकी जिम्मेवारी ज्यादा होती है. मेरी जिम्मेवारी शरद राव से ज्यादा है कि मुझे सामने जाकर के शरद राव को पूछना चाहिए कि शरद राव जी आपको क्या लगता है, आपका अनुभव है, इसका रास्ता कैसे मिला. लोकतंत्र तभी चलता है और इसलिए उस भूमिका को मैं हमेशा महत्व देता आया हूं. शायद महीने में 2-3 बार मेरी और शरद राव की बात न हुई हो, ऐसा कोई महीना नहीं गया होगा. राज्य सरकार में मेरी कठिनाइयां बहुत रहती थी. भारत सरकार से परेशानियां होती रहती थी. तो मैं फिर शरद राव को बीच में डालता था और वे भी
दलगत राजनीति से ऊपर उठ करके केंद्र सरकार का राज्य से कैसा रवैया होना चाहिए उसकी उत्तम भूमिका अदा करते थे और मैं आज बारामती में उनके उस योगदान के लिए सार्वजनिक रूप से अभिनंदन करना चाहता हूं। पडळकरजी, हे झालं तुमच्या पक्षाचं. आता इतर वजनदार नेते पवारांबद्दल काय बोलतात तेही ऐका. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी 50 वर्ष एकमेकांविरोधात राजकारण केलं, खूप टीका केली, मात्र व्यक्तिगत मैत्री कधीच तुटू दिली नाही. पवारांबद्दल काय म्हणतात बाळासाहेब ते पहा. मेरे पुराने बहुत ही पुराने दोस्त है. अरे बाप रे बाप, पूछो मत. जब ये लोग कोई नहीं थे पॉलिटिक्स में, आ रहे थे आहिस्ते आहिस्ते. शरद पवार यांच्या राजकारणाचे अनेक पैलू राज ठाकरे यांनी वेळोवेळी चांगल्या प्रकारे उलगडून दाखवले. शरद पवार काय करू शकतात यांचे उदाहरणासह किस्से ते सांगतात. मी ज्यावेळेला ते एक व्यंगचित्र केलं आणि त्याला मी असं दाखवलं होतं की एक मोठा देवमासासारखा मासा, त्याच्यावर एक होडी, त्या होडीवरती पवारसाहेब बसलेत आणि एक किनारा आहे आणि त्या किनाऱ्यावरती एक पाटी लागली आहे की मुख्यमंत्री, आणि त्या माशावरती लिहिलं होतं काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या. त्याच्यामुळे तो मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. अशा प्रकारचं एक व्यंगचित्र होतं. मी दिलं, गडकरी साहेबांना आवडलं, पहिल्या पानावर छापलं. 2 दिवसानंतर दुसरं व्यंगचित्र घेऊन गेलो. आता पवारसाहेब मुख्यमंत्री झाल्यावरती व्यंगचित्र शेवटी तिकडेच येणार ना. दुसरं व्यंगचित्र घेऊन गेलो. दुसऱ्या व्यंगचित्राच्या वेळेला मी बोललो ना, अदृश्य शक्ती. दुसरं व्यंगचित्र करून घेऊन गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, राज, याच्या पुढे आता पवार साहेबांवरती व्यंगचित्र नाही काढायचे. बरं, ते वय माझं असं होतं की त्यावेळेला तसं काही कळत नव्हतं फारसं काही अंतर्गत. नंतर हळूहळू कळायला लागलं की अदृश्य शक्ती काय असते. मी अनेकदा पवारसाहेबांबद्दल अनेक मथळे वाचलेले आहेत आणि त्यातला अगदी सर्वांना परिचित असलेला मथळा म्हणजे तेल लावलेला पैलवान. हे मला आज पटतंय की हाताला लागत नाही, हाताला सापडत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, माफ करा परंतु एका आजाराच्या देखील हाताला पवारसाहेब लागले नाहीत. तिथूनही निसटले. आणि हे साधं सोपं काम नाही. कीर्तनकार इंदुरीकर महाराज सांगतात, कुणाची कशी जिरवायची ते पवार साहेबच करू शकतात. ऐका पडळकरजी. पवार साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज. 80 वर्षात त्या माणसाकडे इतका उत्साह आहे. 80 अक्कल बंद होती माणसाची. 80 महाराज, कोण प्रवास करतं? काय बोलायच्या गोष्टी सोप्या आहे का? इथं 2 दिवस आळंदीला आला तर 3 दिवस उठला नाही. तकलीफ झाली. तुम्ही बारीक अभ्यास करा. तुम्ही, मी, पक्षभिक्षा मरू दे, त्याच्याशी काय आपल्याला घेणं नाही. आपण फक्त व्यक्तीच्या कर्तृत्वाला किंमत देणारा माणूस आहे. आणि आज सगळ्यांचं जिरवणार पवार साहेबांनंतर कोणाला जमणार? नाथ खुला. या नेत्यांची वक्तव्य केवळ उदाहरणादाखल आहेत. महाराष्ट्राचं नाव देशात घेतल्यानंतर सद्यस्थितीत एकच नाव येतं, ते म्हणजे शरद पवार होय. शरद पवारांचं रसायनच वेगळं आहे. अहो पडळकर साहेब, ज्या नेत्यांना साधे BP, शुगर सारखे आजार आहेत ते या काळात कुठे लपून बसलेत. परंतु 80 वर्ष वय आणि कॅन्सर सारखा आजार असून सुद्धा पवार कोरोनाला अटकाव करण्यासाठी घराबाहेर पडलेत. पडळकरजी, अजून तुम्हाला मोठा पल्ला गाठायचा आहे. अनेक संधी आहेत. राज्यातील तरुणांच्या तुमच्याकडून आशा आहेत. गरीब जनता हॉस्पिटलच्या बिलाला घाबरूनच मरत आहे, त्यावर आवाज उठवा. पवारांवर बोलायचं आणि तोंडावर पडायचं असं अनेक नेत्यांचं झालंय. हे लक्षात ठेवून काम करा.
अहो, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही. हे लक्षात असू द्या म्हणजे मिळवलं.